करायचं एवढंच आमचं ध्येय आहे. आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झालेला आहे. महापौर पद हे भाजपकडे, स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे, तर शिवसेनेला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता ही वर्तवली जाते. आणि त्यामुळे आता मुंबईमधील हा महापालिकेचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झाल्याचं बोलतंय. भाजप हा नंबर 1चा पक्ष आहे आणि त्याच्याकडे महापौर पद आणि त्याचबरोबर स्थायी समिती अध्यक्ष पद हे राहील आणि उपमहापौर पद हे शिवसेनेला दिलं जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. आज या दोन्ही पक्षांकडून गटनोंदणी देखील केली जाणार आहे आणि त्यातच मुंबईचा फॉर्म्युला हा निश्चित झालेला आहे. आणि सूत्रांकडून एबीपी माझाला ही सगळी माहिती मिळते की मुंबईचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झालेला आहे. ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली नंतर आता मुंबईचा फॉर्म्युला हा समोर येतोय. भाजपकडे महापौर पद, त्याबरोबरच स्थायी समिती अध्यक्ष पद हे महत्त्वाची 2 पदं असतील आणि त्याचबरोबर शिवसेनेला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढची बातमी पाहूयात. आमदार सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय. हे सत्य